हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आजपासून प्रसारित करत आहे जिजुल्या. जिजुल्या ही एक कथा काल्पनिक आहे. मी लिहिलेली, शब्दबद्ध केलेली कहाणी, कथा किंवा गोष्ट यातील तुम्ही काहीही म्हणू शकता. या कथेसंदर्भात 4 शब्द सांगावेचे झाले तर जिजुल्या ही एक गोंडस मुलगी. मोठ्या घराण्यातील. तिला एक मोठा भाऊ, तसेच कुटुंबात आजी आजोबा, आई वडील आणि इतरही घरचे सर्व सदस्य एकत्र राहतात. महाराष्ट्राच्या काळ्या मातीत रावली हे एक छोटंसं सुखसमाधानाचं गाव. तर तिचा आयुष्याचा आणि संघर्षाचा प्रवास आपल्या जिजुल्या या अनेक भागांच्या मालिकेतून आजपासून आपण पाहणार आहोत. रेणुका आईचं नाव तर वडिलांचं नाव अरुण, भाऊचं नाव श्री, तसेच आजोबा बंडू अण्णा आणि आजी हिराबाई असे आहेत. तर रानबा आणि लक्ष्मी हे दोघे घरची कामं तसेच घरची देखभाल करत असतात. चला तर आज सुरुवात करूया या कथेला. संध्याकाळची वेळ. घड्याळात जवळपास 5:30 वाजले असावेत. रेणुकाला नुकताच 9वा महिना चालू झाला होता. रावली गावच्या आपल्या घराशेजारील मळ्यात मोठ्या वटवृक्षाच्या माळ्याच्या सावलीत बसून रेणुका एक पत्र वाचत बसावं या विचारात आली होती. अंगावर हिरव्या रंगाची साडी आणि बाजूलाच शेवंती आणि झेंडूने पिवळा रंग उधळणारा मळा अधिकच मोहक दिसत होता. पूर्वी पोस्टातील अंतर्दर्शीय पत्र म्हणजे त्या काळी जीव की प्राण. आपल्या जिवलग माणसाचं पत्र आले की वाचण्याआधीच डोळ्यात अलगद पाणी तरळून जायचं. रेणू, रेणू, कुठे आहेस बरं? अरुणने आवाज दिला. घर काही छोटंही नव्हतं म्हणा. प्रचंड मोठा विस्तारलेला राजवाडाच होता, पण गर्व कशाचाच नाही. अगदी थोरांपासून लहानांपर्यंत. अरुण साहेबांचा आवाज ऐकून लक्ष्मी म्हणाली, साहेब, मालकीनबाई मळ्यात हायती. बरं, ठीक आहे. इतक्यात त्यांना दुरूनच मळ्यात बसलेली रेणू दिसली. मळ्यात कामगार, गडीबायका काम करत होते. शेती संदर्भातील बरीच उपयोगी उत्पादन सावंत घराने पहिल्यापासूनच करत होते. रानबा, रानबा, काही फुलं मळ्यातून घेऊन येऊ चल. उद्या बाजारपेठ भरली पाहिजे. सावंतांच्या फुलबागेतून देवीला प्रत्येक फूल वाहिलं गेलं पाहिजे बघ. नवरात्री येणार, देवीचं थाटामाटात आगमन होणार. काही कमतरता नसली पाहिजे. बाकीच्या गड्यांना पण सांगून ठेव. बरं चल पुढे, रेणूला भेटून आलोच. इतक्यात अरुण रेणूजवळ येऊन उभे टाकले. रेणू, अगं ये रेणू, कुठे इथे रानात येऊन बसलीस बरं? मी घरभर शोधून आलो. काही नाही हो, मन थोडं अस्वस्थ होत होतं. बाबांची आठवण खूपच येत होती. म्हटलं त्यांचं एखादं पत्र नजरेखालून घालावं. अगं, तब्येत आहे ना बरी, की जाऊयात दवाखान्यात? छे, तसं काही नाही हो. तसे काही असते तर आधी तुम्हालाच सांगितलं असते नाही का? बरं ठीक आहे, वाचत बस. मी इथे मळ्यातील कामं आवरण्यास घेतो. तसे अरुण मळ्यात कामकाज पाहण्यास निघून गेले. रेणूने एका चांदीच्या नक्षीदार डब्यात ठेवलेल्या असंख्य पत्रातून एका अंतर्दर्शीय पत्राची घडी काढून वाचण्यास सुरुवात केली. ते पत्र होतं रेणूच्या वडिलांचं. प्रिय रेणुका बाळ, तर पत्र उद्याच्या भागात पाहू. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर गप्पा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद. सबस्क्राईब करायला नका विसरू.